महानगरपालिका महारणसंग्राम निवडणूक 2017। मी करण गायकर, प्रभाग क्रमांक 9 मधून माझी पत्नी सौ सविता करण गायकर या क मधून इच्छुक उमेदवार आहे। पक्षाकडनं त्या उमेदवारी करणार आहे। या प्रभागामध्ये गेल्या 25 वर्षापासून जो काही विकास व्हायचा होता तो विकास झालेला नाही। प्रभागातील लोकांनी म्हणून तुम्ही यावेळेस उमेदवारी करावी, आम्हाला बदल घडवायचा आहे, आम्हाला या प्रभागासाठी एक विकास करणारा नगरसेवक निवडून द्यायचा आहे, तर इथं जागा सुटलेली तुम्ही उमेदवारी करा। परंतु माझे ध्येय वेगळे असल्या कारणाने, मी समाज वेडा माणूस असल्यामुळं मला राजकारणात जास्त रस नाही आणि त्या कारणास्तव त्यांनी 2-3 वेळा येऊन विनंती केल्यामुळं एक प्रभागातील लोकांची इच्छा आहे की आपण निवडणूक लढावी। म्हणून मी त्यांना सांगितलं, तुमच्या आग्रहास्तव मी माझ्या मिसेसला उमेदवारी करण्यासाठी उभं करतो, परंतु तुमच्या घरातला उमेदवार आहे हे समजून जर तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहणार असाल तर 100% आम्ही उमेदवाराला सामोरं जाऊ। लोकांनी आम्हाला त्या पद्धतीने प्रतिसाद दिला। जिथं ज्या लोक त्यांच्या जवळीक असतील नगरसेवक, मी नाव घेणार नाही, परंतु त्या लोकांच्या घरी 24 तास पाणी चालू असतं। काही बिल्डर लॉबी आहेत त्यांच्यासाठी रात्रीचं पाणी चालू असतं, परंतु जो सामान्य नागरिक कष्टकरी कामगार आहे त्याच्या घरी पाणी कमी दाबाने जातं। त्या लोकांना सकाळी 7 वाजता ड्युटीवर जायचं असतं तर त्यांच्या घरी 5 वाजता पाणी अत्यावश्यक, ते पाणी 8 वाजता येतं। हे त्या लोकांचा 1 तास व्यर्थ जातो। नाविलाज असते नवरा बायकोला ड्युट्या सुद्धा बदलून घ्यावा लागतात त्या पाण्यासाठी फक्त। म्हणजे अत्यंत सोपे प्रश्न या प्रभागात पण ते सोडवले गेले नाही, म्हणून आम्ही या प्रभागामध्ये उमेदवारी करतोय। खोका मार्केटचा प्रश्न असेल, तुम्हाला माहिती आहे सन्मान्य नगरसेवक जे आहेत त्यांच्यामुळे इथला खोका मार्केटचा प्रश्न प्रलंबित आहे। एवढं मोठं भाजी मार्केट असताना त्या भाजी मार्केटचा जो काही रेट आहे, जिथं काही ते काही काळा घोड बाजार चालू आहे, ते गाळे त्या लोकांना दिल्या जात नाही, म्हणून नाहीतर ते लोक रस्त्यावर बसतायत आणि रस्त्यावर बसल्यानंतर ते लोक जर आले नाही तर नाहीतर त्यांच्या अतिक्रमणाचा बडगा उचलला जातो, निवडणुकीच्या तोंडावर त्यांना त्रास दिला जातो, त्यांना ब्लॅकमेल केलं जातं। जर तुम्ही या प्रभागात जर आमच्या बरोबर नाही राहिलं तर तुम्हाला उद्या तुमचा रोजगार सुद्धा आम्ही करू देणार नाही। अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्ही मीडियाने सुद्धा बघितलेले आहेत, अनेक वेळा तुम्ही त्या अतिक्रमणाचे प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत। या सगळ्या गोष्टींना इथले नगरसेवक अकार्यक्षम ठरल्यामुळं आम्ही या प्रभागातून शिवसेनेकडून उमेदवारी करतोय।